Hello, dear students. Already in the previous lecture, we have seen Mendel's laws of inheritance. That is Mendel's first law, second law, and third law. Today, we will see about the test cross. Test cross means there is mating between progeny and recessive parent, whereas the back cross is between progeny and dominant or recessive parent. In short, test cross means crossing between progeny, that is F1 generation, and its recessive parent. Whereas back cross means crossing between F1 generation and any one of the original parent. Here, test cross is a back cross, but back cross is not a test cross. We see the example of test cross. विद्यार्थी मित्र हो, लास्ट पिरियडला आपण मोनोहायब्रिड क्रॉस वरती जे लेक्चर घेतलेलं आहे, जे एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते एक्झाम्पल सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दाखवतं. आणि या ठिकाणी जे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे त्या एक्झाम्पल मध्ये डायहायब्रिड टेस्ट क्रॉस असा आपण एक्झाम्पल घेतलेला आहे की तुम्हाला माहित व्हावं की डायहायब्रिड टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर करून सुद्धा आपल्याला टेस्ट क्रॉस किंवा बॅक क्रॉस दाखवता येतो. तर जसं मोनोहायब्रिड क्रॉस वरती एक्झाम्पल आहे तसंच हे डायहायब्रिड क्रॉस वरती एक्झाम्पल आहे. त्यामध्ये आपण पॅरेंट्स दाखवलेत आणि त्या पॅरेंट्स मध्ये त्या पॅरेंटचा जर क्रॉस केला तर आपल्याला माहित आहे F1 जनरेशन येते आणि ते F1 जनरेशन रिसेसिव्ह पॅरेंट्स क्रॉस केलं तर त्याला म्हणायचं टेस्ट क्रॉस. आणि बॅक क्रॉस कधी म्हणायचं तर एनी वन मेल किंवा फिमेल या दोन्हीकडचा कुठलाही आपण क्रॉस दाखवला तर त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. विद्यार्थी मित्र हो, या पुस्तकामध्ये आपल्याला जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ते आपल्या लेक्चरमध्ये आपण कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी हा सिंगल कॅरेक्टर कन्सिडर केला तर तेही एक्झाम्पल होऊ शकतं. परंतु आपल्या पुस्तकामध्ये रेड फ्लावर क्रॉस विथ व्हाईट फ्लावर सेम एक्झाम्पल आपण तसं घेऊ शकता. तर त्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल टाकलेलं आहे की when a cross is made between offspring and its parent is known as back cross. इथे एक्झाम्पल हे उत्तर हे बॅक क्रॉस काय येते मित्रांनो, तर आपण सांगितलेलं आहे की एनी वन ऑफ द पॅरेंट्स. जर एनी वन ऑफ द पॅरेंट असेल तर करेक्ट आन्सर येतं बॅक क्रॉस. जर या प्रश्नामध्ये रिसेसिव्ह पॅरेंट शब्द असता तर येते टेस्ट क्रॉस. म्हणून या प्रश्नामध्ये आपण पॅरेंट शब्द वापरलाय म्हणून करेक्ट आन्सर इज बॅक क्रॉस. मग दुसरा प्रश्न आपण त्याच पद्धतीवर तयार केलेला आहे. when a cross is made between offsprings and its a recessive parent, तर करेक्ट आन्सर या ठिकाणी येते टेस्ट क्रॉस. नेक्स्ट टर्म इज इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. तर इनकम्प्लीट डॉमिनन्स मीन्स F1 individual produced by the crossing of two or few plants shows in intermediate character किंवा मिक्स्ड कॅरेक्टर किंवा त्याला दुसरा शब्द आहे पार्शियली कॅरेक्टर. विद्यार्थी मित्र हो, दोन्ही क्रॉस दाखवताना आपण जे एक्झाम्पल घेतलेलं असते तर त्या एक्झाम्पल मध्ये मेलचे कॅरेक्टर दाखवत नाहीत आणि फिमेलचे बी कॅरेक्टर दाखवत नाहीत, तर दोन्हीचे मिक्स कॅरेक्टर दाखवतं, त्याला म्हणायचं इनकम्प्लीट डॉमिनन्स. हिअर एक्झाम्पल इज मिराफिलिस जलापा. त्याला दुसरं नाव आहे 4 o'clock प्लांट. इन दिस टाइप फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशियो इज सिमिलर, दॅट इज 1:2:1. when red flower is crossed with white flower, F1 plant is pink flower. After crossing the F1, that is selfing, we forms 4 plant. Out of these 4 plant, one is red flower, 2 is pink flower, and last one is white flower. In here example shows that red color and white color it forms pink color. Here in this figure we shows 4 plants, that is pink flower plant. RR means red flower, WW means white flower. After the crossing it forms a pink flower and genotype of the pink flower is R and capital R W.
In codominance, neither alleles are dominant, that is, both are expressed. A cross between organism with two different phenotypes produces offspring which has both phenotype of the parental traits. In this figure, we show that both alleles contribute to the phenotype. Example, chicken, fat chicken crossed with white chicken. After the crossing, F1 forms speckled chicken. म्हणजेच आपण विद्यार्थी मित्र ग्रामीण भागामध्ये पाहता की एक ब्लॅक कोंबडी आहे, दुसरी पांढरी कोंबडी आहे. दोन्हीचा जर क्रॉस केला तर आपल्याला तयार होते ती कोंबडी. फिगरमध्ये जी दिसते त्याला आपण करडी कोंबडी असं म्हणतो आणि त्या करड्या कोंबडीला शब्द आहे स्पिकल्ड चिकन. तसंच एक्झाम्पल आपण ग्रामीण भागातली मुलं आहोत की आपल्याला क्रॉस केलेल्या जर्सी गाय आपल्याला पाहायला मिळतात. तर ती क्रॉस करताना आपल्याला माहित आहे की एखादी ब्लॅक आहे आणि एखादी हरणी आहे किंवा व्हाईट आहे आणि हरणी आहे. तर दोन्हीचं क्रॉस करताना आपल्याला मिक्स कॅरेक्टर दिसतात, त्याला रोन कोट कलर असं आपण म्हणतो. त्याचबरोबर शेतकऱ्याच्याकडे आपण पाहतो की पूर्ण काळी आणि पूर्ण पांढरी जर्सी गाय घेतली आणि दोन्हीचा क्रॉस केला तर तयार झालेल्या क्रॉसमध्ये आपल्याला माहित आहे की काही काळे स्पॉट आणि काही पांढरे स्पॉट अशी जर्सी तयार होते. त्याला आपण कोडॉमिनन्स हे एक्झाम्पल आहे. तर त्यामध्येच एक दोन प्रश्न आहेत. फ्लावर कलर इन 4 o'clock प्लांट इज एक्झाम्पल ऑफ. 4 o'clock त्यालाच दुसरं नाव आहे मित्रांनो मिराबिलिस जलापा आणि हे एक्झाम्पल आहे 4 o'clock प्लांटच, म्हणजे करेक्ट आन्सर आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. दुसरे एक्झाम्पल आहे रेड कॅटल मीन्स RR क्रॉस्ड विथ व्हाईट कॅटल WW. या अगोदर आपण एक्झाम्पल मी एक्सप्लेन करताना तुम्हाला उदाहरण दिलं होतं ग्रामीण भागातलं की रेड जर्सी गाय, रेड कलरची गाय, त्याला जर क्रॉस व्हाईट कलरची केला आणि त्यापासून तयार होईल तर ते रोन कोट कलर असं एक्झाम्पल येईल. त्यामुळे ते एक्झाम्पल आहे. पुढचा पॉइंट, नेक्स्ट पॉइंट इज मल्टिपल अलिल्स. मोर दॅन 2 alleles ऑफ अ जीन प्रेझेंट ऑन सेम लोकस. या ठिकाणी लक्षात घ्या 2 alleles असं म्हणतोय मी. More than 2 alleles of a gene present on same locus, it is called homologous chromosomes. This is controlled by a triallelic genes. It can generate 6 types of genotypes. Here the example is blood group. Alleles IA produces antigen A, alleles IB produces antigen B, alleles small I produces no antigen. So these are the example of ABO blood group system. Capital IA, it considered as A group. Capital IA, capital IB considered as AB group. Capital IA, small I consider A group. Capital I, capital B, capital I, capital B consider as B group. Capital IB, small I consider B group. Small I consider as O group. Here blood types A and B have 2 possible genotypes, homozygous and heterozygous, such as blood types A, B and O have only one genotype. So these are the example of ABO blood group. Question on this: the gene I, capital I controls dash dash in human beings. तर आपण एक्झाम्पल पाहिलेलेच आहे ABO ब्लड ग्रुपचं हे एक्झाम्पल आहे, म्हणून करेक्ट आन्सर इज ब्लड ग्रुप. Another term in new syllabus is pleiotropy. Pleiotropy means if single gene controls 2 or more different traits, it is known as pleiotropy. The example of this pleiotropy is sickle cell anemia. Sickle cell anemia means it in figure show that moon shaped structure. These moon shaped is sickle cell carriers. Example of this pleiotropy is if we crossing sickle cell carrier cross with sickle cell carrier. Here suppose that sickle cell carrier male cross with sickle cell carrier females. Here phenotype and genotypes.
Phenotype is sickle cell carrier cross with sickle cell carrier. Its genotype is HB capital A, HB capital HBS cross with HBA, HBS. Here in this crossing, after the crossing, 4 types of offsprings are formed. 4 types of मराठीमध्ये आपण त्याला म्हणू अपत्य, 4 प्रकारचे अपत्य तयार होतील. आउट ऑफ दिस 4, 1 इज नॉर्मल, 2 इज सिकल सेल कॅरियर्स अँड 1 इज सिकल सेल ॲनिमिया. त्यामधलं एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. सिकल सेल ॲनिमिया इज अन एक्झाम्पल ऑफ. तर आपण पाठीमागे जो पॉइंट पाहिलेला आहे तो प्लिओट्रॉपीज आहे. त्याच्या डेफिनेशन वरून आपल्याला हे एक्झाम्पल क्लिअर होतंय. त्याचं उत्तर आहे सिकल सेल ॲनिमिया. Which of the following is example of polygenic inheritance? Polygenic inheritance means when a single trait is influenced by many gene. म्हणजे काय, तर सिंगल ट्रेट हे अनेक जीन जर दाखवत असतील तर त्याला म्हणायचं पॉलिजेनिक इनहेरिटन्स. या ठिकाणी आपण फिगरमध्ये आपल्याला दिसतंय मित्र हो, मल्टिपल जीन टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये क्रॉस झाल्यानंतर सिंगल ट्रेट म्हणजे स्किन कलर हे दिसतंय. तर स्किन कलरचं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी जर दाखवायचं म्हणलं बोर्डवर तर ते जरा अवघड आहे. तर त्यामध्ये तुम्ही त्यासाठी पुस्तकामध्ये पहा, क्रॉस दाखवल्यानंतर चेकर बोर्डमध्ये 64 प्लांट तयार होतात आणि ते 64 प्लांट तयार करताना आपल्याला जे नॉर्मल आपण चेकर बोर्ड मेथड वापरतो त्याच पद्धतीने क्रॉस करा आणि तुम्हाला ते तयार करता येतंय का हे पहा. थँक्यू.